रोहिणी. तर आज आपण इथं बघणार आहोत सकाळचा उरलेला भात आहे आपल्याला, पण काही वेळेला आमटी संपते किंवा कंटाळा येतो खायचा नुसताच भात. मग आपल्याला ऑप्शन आहे की फोडणीचा भात हा बऱ्यापैकी सगळ्यांचा आवडता असतो. तर आपण बघूया इथं आज आपण फोडणीचा भात कसा करायचा. आता मी हा घेतला आहे आपला सकाळचा उरलेला भात, जो मी रिकामा करून घेतला आहे. आणि ह्यात काय केलं, मी चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेतली आणि कढीपत्ता आणि आपले एकच कांदा कापून घेतला. हा ऑप्शन आहे हां. आणि तुम्हाला मिरची टाकून करायचं असेल तर मिरची घ्यायची, एकच टेस्टला बास होती तेवढी. आणि तिखट पाहिजे असेल तर मग तिखट घालू शकतो, काही पण तुम्ही वापरू शकता तुम्हाला पाहिजे ते. आता मी तर गॅस चालू करते. गॅस चालू केला आहे, तेल घातलं आहे थोडंसं तेल कमी घालायचं, जास्त घालायचं नाही आहे. थोडंसं तेल घालायचं, थोडंसं जास्त झालं म्हणून थोडं काढलं आहे मी. गॅस मोठा केला आहे. आणि हा जसा मी भात फोडला आहे, ह्यात मी काय केलं, थोडंसं आपलं जे तिखट आहे ते तिखट मी आता तिखट घालून करणार आहे मिरचीच्या ऐवजी. जे पाहिजे ते तिखट आहे, आपल्याला चवीपुरतं तिखट पाहिजे तिखट, किंवा मीडियम पाहिजे तर मीडियम असं घालून हे थोडंसं हलवून घ्यायचं. आता कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकून घेऊ शकता. आता कोथिंबीर संपलेली आहे त्यामुळे घातलेली नाही आहे. आता तुम्ही इथं फोडणीचा डबा आहे आपला हा. फोडणीच्या डब्यातले मी काय केले, थोडेसे तीळ, जिरे, मोहरी घातली. चटचटायला लागल्यावर कांदा, कढीपत्ता घातला. परतूया आपण. थोडासा लालसर होत आला की हळद टाकून द्यायची. झालं. कांदा भाजत आला की तुम्हाला अगदी वाटत असेल तर लसूण पण घालू शकता. जे कांदा लसूण खात नाहीत त्यांनी कांदा लसूण न घालता तुम्ही कोबी घालू शकता. थोडासा कोबी बारीक चिरून तुम्ही घालू शकता. काही जण कांदा लसूण घालत नाहीत, म्हणजे खात नाहीत, तर त्याच्याऐवजी तुम्ही बारीक कोबी असतो तो आपला चिरून घालायचा, असाच परतून घ्यायचा. तर मी घातलं आहे. आता ह्यात सगळंच मी घातल्यामुळं आपण डायरेक्ट ह्यात हे घालून टाकायचं. पण जरा कोथिंबीर असते की छान टेस्ट म्हणजे दिसतो पण, स्वाद पण छान येतो, दिसतं पण हिरवं, लाल हिरवं असं दिसतं पण आता अवेलेबल नाही आहे. पाहिजे तर तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता. काही लोकांना शेंगदाणे आवडतात, तर शेंगदाणेसुद्धा तुम्ही तेलात घालू शकता. आणि ह्याच्यावरनं तुम्ही करून कोथिंबीर घालायची. थोडीशी टेस्ट करून बघायची आपल्याला काय तिखट मीठ कसं झालं आहे. आणि ह्याच्यावर झाकण लावून टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचा. झालं. अशा प्रकारे आपला जबरदस्त असा फोडणीचा भात.